आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे? सरकारचं. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना आपल्या महायुती सरकारने केली. त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार. पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबी काय माहित आहे. गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, माझ्या पत्नीची तगमग पाहिली, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा. तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही, तुम्हाला सांगतो तेव्हाही सांगितलं मी, सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे. पदवर खाली होतात, पण मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. तर बघा, राज्यात पात्र लाडक्या बहिणींची आम्ही योजना बंद होऊ देणार नाही, लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह देखील तुम्ही पाहिलेला असेल. तर आता तुम्ही जी वाट पाहताय 10व्या हप्त्याबद्दलची, त्याबद्दल मात्र त्यांनी अपडेट दिलेला नाही. एप्रिल महिन्याचा चालू महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटेल त्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. ती माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये जमा झालेले असतील. तुमचे पैसे आतापर्यंतचे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टोटल 9 हप्ते तुम्हाला आले आहेत की नाही. मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये 2 महिन्याचे जमा झालेले होते. मार्च महिन्यामध्ये ते आता खर्च तुमचे झालेले असतील आणि तुम्ही आता एप्रिल महिन्याच्या म्हणजे या 10व्या हप्त्याची वाट पाहताय. तर त्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत. तर बघा, ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत असेल. यामध्ये पाहू शकता तुम्ही, पहिल्यांदा तुम्हाला 3,000 रुपये भेटलेले होते 29/8/2024 ला, जे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे होते. ते 29 तारखेला आले होते. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये 1,500 रुपये 26 सप्टेंबरला आलेले होते. त्याच्यानंतर पाहू शकता 12 डिसेंबर असेल, 8 ऑक्टोबर असेल, 24 जानेवारी 2025 असेल, असे पैसे जमा झालेले आहेत. तर हे पैसे जे आहेत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत. ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आपण बघितली तर तसंच आता तुमचा 10वा हप्ता देखील हा लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा तो देखील ह्या महिन्याच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे. तर याबद्दल नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण पाहूयात. एप्रिलच्या हप्त्याबद्दल बघा, महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून 1,500 रुपये दिले जात आहेत. तुम्हाला आर्थिक आधार एक सन्मान निधी म्हणून दिला जातोय. मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये मात्र जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या 1,500 रुपये खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहतायत. तुम्ही देखील याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल आणि तुमचा एप्रिलचा हप्ता लवकर जमा होण्यास मदत होईल. अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे. बघा, स्वतः मंत्री आदिती तटकरे महिला व बालविकास यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे. बघा, स्वतः त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती
दिलेली आहे. मी स्वतः माहिती सांगत नाही, आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील लाईव्हमध्ये त्यांना पाहिलेलं आहे की स्वतः त्यांनी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटेल, तर त्याच्यावरती त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. एप्रिल महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. 30 एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या लाडकी बहिणींच्या अर्जाची तपासणी देखील सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात देखील येणार आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना तर योजनेचा लाभ भेटतच नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून जवळपास 8 लाख ते 9 लाख अपात्र लाडकी बहिणींना वगळण्यात आलेले ही माहिती न्यूजमध्ये दिलेली आहे. परंतु ऑफिशियल जी माहिती आहे महिला व बालविकास विभागाकडून आलेली ती 5 लाखाची आहे. त्याच्यापेक्षा जास्त आकडा ऑफिशियली जाहीर करण्यात आलेला नाही. तर मग बघा, आता जर आपण बघितलं, आज या ठिकाणी 27 तारीख आहे. उद्यापासून तुम्हाला या ठिकाणी 30 तारखेपर्यंत कधीही आता पैसे जमा होऊ शकतील. उद्या 28 तारीख आहे. 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये मात्र तुम्हाला पैसे यायलाच पाहिजेत, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की महिना अखेरपर्यंत आम्ही या ठिकाणी एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा करणार आहोत. त्यावरनं उद्यापासून या ठिकाणी पैसे तुमचे जमा होऊ शकतात. 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये शक्यता आहे की तुमचे एप्रिलचे 10व्या हप्त्याचे पैसे मात्र येऊ शकतात. जसं महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे की महिना अखेरपर्यंत आम्ही पैसे जमा करणार आहोत त्यानुसार. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी देखील या ठिकाणी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सुरू करण्यात आलेली आहे. या ज्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, तसेच सरकारी नोकर करीत आहेत, अशा विविध जे या ठिकाणी अटी आणि शर्ती आहेत, जे जुना GR आहे त्यानुसारच, नवीन कुठल्याही अटी आणि शर्ती आणलेल्या नाहीत, जुना जो GR आहे त्यानुसारच पडताळणी देखील सुरू आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती देखील इथं दिलेली आहे. परंतु 10व्या हप्त्याबद्दल तुम्हाला जे महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं ते म्हणजे उद्यापासून 30 तारखेपर्यंत, म्हणजे ह्या पुढच्या 3 दिवसामध्ये कधीही पैसे तुमचे आता एप्रिलचे जमा होऊ शकतात. हे कशावरून मी सांगतोय तुम्हाला, कारण की आतापर्यंत ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघितली आपण तर पैसे जे आहेत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत आहेत. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लेटेस्ट अपडेट दिलेली ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची, ती म्हणजे महिना अखेरपर्यंत हे पैसे आम्ही जमा करू, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्याचा तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता जो असणार आहे तो 1500 रुपयांनीच भेटणार आहे, कारण की जो 2100 रुपयाचा हप्ता आहे म्हणजे 600 रुपयाची वाढ करण्यासाठीचं जे आश्वासन दिलं गेलेलं होतं ते मात्र पूर्ण झालेलं नाही. लाडक्या बहिणींना मग 2100 रुपये कधीपासून मिळतील, तर बघा, महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही 2100 रुपये देऊ असं म्हटलेलं होतं. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. तर सध्याच्या या वर्षामध्ये मात्र तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाहीत, कारण की 1500 रुपयाने सध्या तरतूद झालेली आहे. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय पुढच्या 5 वर्षामध्ये कधीही घेऊ असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती काम चालू, योग्य वेळ आली की 2100 रुपयाबद्दलचा निर्णय आम्ही घेणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने मात्र तुमची योजना कायमस्वरूपी चालू होणार आहे. 2025-26 चे पूर्ण महिन्याचे पैसे तुम्हाला 1500 रुपयाने भेटणार आहेत. मात्र ही योजना बंद होणार नाही. तुमचा हा लाभ जो आहे 1500 रुपयानं शेवटपर्यंत हा वर्षभर तरी 2025-26 साठी मात्र चालू राहणार आहे, कारण की अर्थसंकल्पामध्ये 36,000 ते 35,000 कोटी रुपयांची तरतूद या वर्षासाठी करण्यात आलेली आहे. वर्षभरासाठी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 45,000 कोटी रुपये या ठिकाणी लागतात, परंतु 36,000 ते 35,000 कोटींची तरतूद आहे. मात्र जो अजून निधी कमी पडला तर महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तो पुरवणी मागण्याद्वारे या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे. आता डिसेंबरमध्ये असेल किंवा पुढचं जे पण अधिवेशन असेल त्यामध्ये पुरवणी मागणी या ठिकाणी मागून त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी निधी पुढे कमी पडला तर तो ह्या वर्षासाठी अजून या ठिकाणी घेण्यात येणार आहे अशी माहिती दिलेली आहे. परंतु योजना जी आहे कायमस्वरूपी ही वर्षभर तरी चालू राहणार आहे असं सांगितलेलं आहे आणि पुढे ही चालू ठेवली जाऊ शकते, कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केलेली ते सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यामुळे या ठिकाणी तुमची योजना कोणीही आता बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींसाठी हा प्रत्येक महिन्याचा खूप मोठा असा आधार 1500 रुपयांनी दिला जातो. तर या महिन्याचे पैसे कधी भेटतील तुम्हाला मी सांगितलेले, येणाऱ्या ह्या पुढच्या 3 दिवसामध्ये कधीही पैसे येऊ शकतात. तुम्हाला या योजनेचा खरंच खूप फायदा होतो का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.